लहानपणी सुरू झालं असतं तर किती बरं. ही मेट्रो करताना इतकी काळजी घेण्यात आली, म्हणजे त्याचं डिझाईन, त्याच्या ते घेताना पाहिजे, कशाच्या जवळ पाहिजे, कसा प्रत्येक गोष्ट करताना प्रवाशांचा सेफ्टी आणि सोय या दोन्ही गोष्टींचा विचार करून अत्यंत आधुनिक आणि तरीही मैत्रीपूर्ण अशा तऱ्हेचा हा प्रवास आहे. आणि आता मला खरोखर वाईट वाटतंय की 20 वर्षापूर्वी झालं असतं तर मी रोज हॉस्पिटलला मेट्रोने गेलो असतो, आणि आता तर नक्कीच गेलो असतो. अत्यंत स्वच्छ, म्हणजे आजपर्यंत मी कुठलीही आपल्या देशातली पब्लिक ट्रान्सपोर्ट इतकी स्वच्छ बघितलेली नाही. आणि लोक अत्यंत आनंदाने इथं वावरत असतात. आता मला कळलेलं आहे की फर्ग्युसन कॉलेज रोडला इतकी गर्दी का होते, कारण एक तर फर्ग्युसन कॉलेज रोडच्या आसपास सगळ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असल्यामुळे आधीच तरुणांची गर्दी तिथे होती. पण आता पुण्याच्या बाहेरचे सर्व लोक मेट्रोनी तिकडे डेक्कनला येतात आणि फर्ग्युसन कॉलेज रोडवर खाणे 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 फक्त खाणे अशा इतक्या फॅसिलिटीज करून ठेवलेल्या आहेत की त्यामुळं त्या कमी पडतात. इतकी तरुण मुले तिथं असतात. तर मला आत्ताच माझं फिलिंग सांगितलं तर घरी न जाता मेट्रोतच राहावं असं वाटतंय. आपल्याकडे सूर्यप्रकाश असल्यामुळं ज्या पद्धतीने स्टेशन्स बांधलेले आहेत तिथे आर्टिफिशियल जगणे कोंडल्यासारखं वाटत नाही. डायरेक्ट आकाशातला सूर्यप्रकाश जिन्यावर येतो, पलाटावर येतो, आणि त्यामुळे दुसरं अशी जाणवती नाही की तुम्ही कुठंतरी मेट्रो म्हणजे जमिनीच्या खाली माझ्या हयातीत मला मेट्रोचा प्रवास करता सगळ्यांना भेटतात. तर एकदा मी नम्र विनंती करतो, पुढे करतो, आग्रह करतो, मी एकदा तुम्ही प्रवास केला पुढं मला लागणार.